नमस्कार, मी रवी डोईफोडे। आज मी आलो आहे गिरवली या गावामध्ये, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद। आपला विधानसभा 2024चा सर्वे चालू आहे आणि हा जो मतदारसंघ आहे आमदारकीचा हा आहे भूम परंडा वाशी मतदारसंघ। 2019मध्ये तानाजी सावंत शिवसेनेकडून या मतदारसंघातून आमदार झाले होते। त्याच्या आधी 15 वर्ष राहुल भैया मोठे काँग्रेसमधून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार होते आणि आत्तासुद्धा त्यांना तिकीट मिळाले। त्यांना तिकीट हे जे मिळालेलं आहे ते तुतारी वाजवणारा माणूस शरद पवार गटाचं तिकीट मिळालेलं आहे। आणि आज आपण आमदारांच्याच गावात आहोत, म्हणजे माजी आमदार आता म्हणायचं, राहुल भैया मोठेंच्या आपण गिरवली गावात आहोत आणि नागरिकांचं मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सरकारविषयी खुश आहेत का, किंवा त्यांचं मतदान कुठं असेल। या अलीकडे अलीकडे बोला, नाव सांगा। बाळासाहेब मोठे। बाळासाहेब मोठे, आता राहुल मोठेचेच माणसं आहेत म्हणजे तुम्ही? बह्याचेच माणसं, बह्याचेच माणसं, भावकीच मोठे भावकी आम्ही बह्याचेच माणसं आहेत। गावामध्ये दुसरं कुठलंच नाही, फक्त पक्षी चालतो तुतारी। आता भैयांचा 2019ला पराभव झाला होता, पण आधी 15 वर्ष आमदार होते, त्याचे काय कारण आहेत? काय करणार असे, आता काय बाहेर गावी दुसऱ्या लोकांनी काय म्हणजे भैयाजवळ काम करून बी धोका दिलेला आहे। काही लोकांनी गद्दारी केलेली असं बोलता बी नाही, काय नाही, म्हणजे काहीच नाही। बरेच लोक म्हणजे हे आहेत, पण भैयाला बरेच लोक म्हणजे स्वतः काम करून बी भैयाला दाखवलं किंवा आणि आणले किंवा काम केलं नाही, काय नाही असं बोलतात लोक। पण भैयानी सगळे जे कामं केलेत आमच्याकडं, पाण्याचे असतील, अगर इतर कुठले बी लाईटचं असेल कुठे, भैयानी पूर्ण कामं केलेली आहेत आमचे। चालेल, अजून कोणाचं मत? या पुढे या थोडंसं, या थांब, पुढे या जरा। अंकुश गायकवाड, पहिलवान दिसतं तुम्ही? पहिलवान आखाड्यात असतो, आता चालू। बोला गायकवाड, काय मत आहे तुमचं? काय मत आहे जे आहे आता जनतेचं दिसतंय तुतारी वाजवणारा माणूस। विकास म्हणलं तर हे बाह्याचा विकास, त्यांचा विकास खाली मुरमावर, रस्ते आहेत, चांगला विकास आहे। बरं, सरकार कसं आहे? भाजप शिंदे सरकार काय दिले? 1,500 इकडे सोयाबीन आले 3800 4,000। सोयाबीनचा भाव कमी झालाय। विकास फक्त सावंतसाहेबाचा, सावंत साहेब 50 खोके एकदम ओके। 50 मग घेतलेत का ते पैसे? घेतलेत का आमदारांनी? घेऊन पाहिलेत का? घेतल्याशिवाय उगत वाटले का गावात सगळीकडे पैसे वाटतात? चौकट चालूच आहे की। साखर वगैरे वाटली की नाही गावात तुमच्या? वाटली, साखर दिली ना सावंत साहेबांनी दिवाळीला? या इकडून साखर वाटली सावंत साहेबांनी गावगाव। तुमच्या गावात आली की नाही? काय साखरच बघितली नाही आलेली तुमच्या गावात आली नाही का? तुमच्या गावचं मतदान पण होणार नाही? आमचं मतदान फक्त तुताऱ्याला होणार, आणि जी भैया साहेबांनी कामं केलेत तळ्याचे ते आजपासून आमदार तसा होऊन गेलेला नाही। बरं, तुमच्यासाठी सांगतो, आपले जे व्हिडिओ असतात हे अनकट असतात। माझं मोहन चौधरी आडनाव आहे। मोहन चौधरी, आम्हाला भैयाशिवाय आणि बोंबपारांडा आणि वाशिव भैयाशिवाय पर्याय नाही। तळाव उभला की लाईटी सेवा केली, भरपूर भैयांनी कामं केल्यात। फक्त बोळा थापीला सावंतच्या पडल्यामुळे भैया पडले गेले वेळेस, आता ह्या वेळेस कुणी हात धरू शकत नाही भैयाचा। ही म्हणणे आमचं। तर बघा, आपले व्हिडिओ अनकट असतात आणि गिरवली गाव हे माजी आमदारांचं गाव आहे आणि इथं निश्चित राहुल भैयाचं नाव घेणार असा माझा अंदाज होता। पण मला आमदारांच्या गावात काय चाललंय हे आपण बघू। माजी आमदारांच्या गावात म्हणून आपण मतदान आमचं तुतारीला होणार। बरं, मतदान किती आहे गावामध्ये टोटल? मतदान 1600 मतदान आहे। लोकसभेला किती पडलं होतं मतदान? म्हणजे लोकसभेला झालं किती होतं टोटल? 1200-1300 मतदान झालंय। आणि त्याच्यापैकी इतर पक्षाला मतदान काय पडलंय? 20-25 पडलंय, जास्त नाही मतदान पडत दुसरं। जास्त नाही। अजून मोठे सोडून दुसरं कोणी? मोठे पण येऊ शकता बरं का, मोठे सोडून दुसरं कोणी? या तुम्ही बोलता म्हणे। तुमचं काय नाव? अशोक कुंभारकर, भिवू नको असं आहे का? मग काय म्हणतात राहुल भैया मोठे, तानाजी सावंत? तुतारी 100% येते निवडून। सोयाबीनला भाव नाही, तेलाचा भाव वाढलेत, गॅस वाढलाय, या सरकारने नरड्यावर पाय दिले आमच्या गोरगरिबाच्या। कशामुळे? तेलाचा भाव वाढलेत, 140 रुपये किलो तेल आहे, सिलेंडर 1000 रुपयाला आहे। तुमचे तानाजी सावंत आमदार विकास रत्न तानाजी सावंत आहेत आणि तुम्ही म्हणता नाही, आता असं कसं काय? पालकमंत्री आल्यापासून यांनी गावाला तोंडच दाखवलं नाही। गोरगरिबाचं काय आहे चालू? गोरगरिबाचं काय चालू आहे? गॅसच्या किमती वाढल्यात, तेलाचे भाव वाढलेत। नाही, बरं, दुसरा प्रश्न, राहुल मोठेचे तुम्ही गाव आले, तुम्ही त्यांचं समर्थन करणार। दुसरं, भाजप सरकारविषयी काय म्हणणं आहे? ना, भाजप येत नाही ह्या बारीने, नाही का महाराष्ट्रात? तुतारीच येणार आणि मुख्यमंत्री पवार साहेबांचं होणार हे
लिहून देतात पांढऱ्या दगडावरची रेग आपली. बरं, राहुल भैया मोठेंचे वडील 10 वर्ष आमदार होते, हे 15 वर्ष होते. हा मग आता काय मंत्री वगैरे होण्याचं संधी काय आहे का सरकार आल्यावर? बरं का, या ना तुम्ही, या मोठे पण येऊ शकता, या काय नाही आता काय सगळ्या 100% उगा बायाचं सीट लागत आहे आणि बायाला पवार साहेबाकडून मंत्रीपद भेटल. भेटेल का? भेटलं नाही तर काय आंदोलन करणार का? ना आंदोलन नाही, भेटणार म्हणले भेटणार 100%. चालते चालेल, भेटू आपण, बघू अजून कोणी असेल या बोल, मोठे पण येऊ शकता, काही नाही. भैया भैया नाव अवश्य मोठे भारी माणसं आहेत मग, बोला. तुम्ही पहिलवान दिसता. कोल्हापूरला जाऊन आले, कुठं होता? बोला मग, काय म्हणतात राहुल भैया, ताजी सावंत? बरं, अजून एक उमेदवार आहेत बरं का, ज्यांची हवा या मतदारसंघात मी थोडी पाहिली, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीणदादा रणबागुल, त्यांचं काय इथं आहे का? राहुल मोठे शिवाय दुसरी कोणाची हवा नाही. बरं, इथं मराठा समाज किती टक्के या गावामध्ये? मराठा समाज 70-80% इथं मराठा समाज आहे. बाकी पण 20-30% आहे. बाकी कुठले समाज आहे बाकी? वडर समाज आहे, वडर समाज, बॅकवर्ड आहे, एससी समाज आहे, ओबीसी आहे का नाही काय गावात? ओबीसी बी आहे, मुस्लिम आहे, बाकी पण समाज आहे. ते सगळ्यांचं समर्थन राहुल मोठे बयालाच असते. चालतंय, अजून कोणी आहे बोलणार? नाव सांग तुझं. नयना भाई नारटा. काय पुडी खातो? नाही, पान खातो का? नाव सांग तुझं. नयन अभय नारटा. नीट मला नाही ऐकू आलं. काय? नयन अभय नारटा. नयन अभय नारटा. काय म्हणणं आहे, मतदान वगैरे ठरवलंय का कोणाला द्यायचं ते? हो. कोणाला द्यायचं? तुतारी. काय हिंदुत्ववाद काय नाही का गावामध्ये? आपण काय हिंदू माणसं आपण सगळे, मग काय असं नाही का हिंदुत्ववादावर बाणाला मतदान वगैरे काय नाही का असं? नाही 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 का? बरं, तू बोला, अजून काय बोलतो, काय म्हणतात, काम कसं आहे भैयांचं? काम कसं आहे राहुल भैयांचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. चालते, अजून कोणी आहे? चालेल, करायची व्हिडिओ बंद. आपल्याला अंदाज होता बरं का, म्हणजे ह्या गावात राहुल भैयांचं जास्त समर्थन असेल, लय का बघून येऊ आपण. काय मला बोला असं की बाळासाहेब निवडून येणार, मग तेवढंच बोलायचं. या चाल. भैयासाहेब किती मतांनी निवडून येणार? येईन की जवळजवळ 1.5 लाखांनी. लोकसभेला या मतदारसंघातून 81,000 लीड ओमराजे निंबाळकरांना पडली होती मसालीला. तर आता काय असेल, लीड किती असेल? 1-1.5 लाखांनी येईन ना बाळासाहेब. अजून जास्त? मग एवढी लीड नाही भेटणार. नाही भेटणार. हे वालच नाही गावात इथं. आरोग्यमंत्री आहे त्यांच्या कायच आरोग्य होऊन त्या कुस्ती काय व्हायची ते त्याला काय भेटत. प्रवीणदादा रणबागुल 100 गाड्या घेऊन फिरायले, तेवढं सोपं आहे का बाई? अडाणे माणूस हे अडाणे. आम्ही ह्याच्यासाठी कधी टीचरच नका तुम्ही चलत म्हणत कधी चला मुंबला तरी जाऊ शकतो रात्र. चला, फार चांगलं वाटलं सगळ्यांना बोलून, तुम्हाला बोलून सगळ्यात चांगलं वाटलं. आणि असेच आपण अनकट व्हिडिओ विधानसभेच्या सर्वेचे आपण आणू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला मदत करण्यासाठी जॉईन बटन वापरू शकता. वडार समाज आहे का? येते एवढं क्लिअर व्हायले, जो बोललात ते क्लिअर बोललात. मग आता मतदान कुठं ठरलंय का? राहुल भाई डायरेक्ट राहुल भाई ठरलं मतदान? डायरेक्ट सांगणार? डायरेक्ट. चालतं, ठीक आहे. तर हां, सगळ्यांचा आभारी आहे तुमचा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा सुद्धा आभारी आहे.